नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। आमदार दिलीप मोहिते यांच्यासमोर तुल्यबळ आणि सर्वसहमतीचा उमेदवार असावा असा अनेकांचा प्रयत्न आहे। त्यातच मधल्या काळात झालेल्या बैठका आणि विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय समीकरणे नव्याने मांडली जात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात कुठल्याही स्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न खेड तालुक्यातील महाविकास आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांसह राज्यातील नेत्यांकडून देखील सुरू आहे। अशातच सर्वसहमतीचा उमेदवार होऊ शकेल अशा महिला उमेदवाराचे नाव आता सर्वात आघाडीवर असल्याचं बोललं जाते। खेड तालुक्याचे माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे यांच्या उमेदवारीच्या पोस्ट 2 दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यात। महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार मनीषाताई सुरेश भाऊ गोरे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याची जोरदार शक्यता व्यक्त होत आहे। महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे डझनभर इच्छुक आहेत। त्यांच्या उमेदवारीवरून प्रचंड चुरस निर्माण झालेली असताना शरद पवार यांनी या सर्वांना बाजूला सारून ओबीसी प्रवर्गाच्या तेही महिला इच्छुक उमेदवाराला पुढे आणल्यानं गेली काही महिने तयारी करणाऱ्या अनेकांच्या राजकीय विकेट पडले आहेत। दुसरीकडे महायुतीच्या बाजूने लढणार असलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना शह बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महाविकास आघाडीकडे इच्छुक वाढल्याने बंडखोरीची शक्यता समोर येत होते। श्रीमती गोरे यांना उमेदवारी निश्चित झाल्यास ती शक्यता धुसर होणार असल्याचं बोललं जात आहे। एकाच एक लढत झाली तर महाविकास आघाडीच्या पारड्यात यश पडणार असल्याचा तमाम समर्थक कार्यकर्त्यांना विश्वास आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाल्यास आमदार दिलीप मोहिते यांचे पारडे जड राहणार असल्याचे संकेत मतदारांमधून मिळत आहे। दिवंगत आमदार सुरेश गोरे हे मूळ राष्ट्रवादीचे, मात्र सन 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली, त्यात ते यशस्वी देखील झाले। पुढच्या म्हणजेच 2019च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। दोन्ही निवडणुका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून लढवल्या होत्या। आता यावेळी त्यांच्या पत्नी मनीषाताई गोरे राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं बोललं जाते। मनीषाताई गोरे यांच्या माध्यमातून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवार मिळणार असल्याचं बोललं जाते। खेड आळंदी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे। आज पहिल्याच दिवशी 3 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर 17 व्यक्तींनी 44 नामनिर्देशन पत्राची खरेदी केली। एका नामनिर्देशन पत्राची किंमत 100 रुपये असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी दिली। निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी 22 ते 29 ऑक्टोबर असून या नामनिर्देशन पत्राची छाननी 30 ऑक्टोबर रोजी आहे। 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे। ही सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत कार्यालयात केली जाणार आहे। सप्ताहाच्या कार्यक्रमात वडिलांच्या हातातून एका व्यक्तीने माईक काढून घेऊन अपमान केला। या रागातून मुलाने एकाच्या घरात घुसून चेहऱ्यावर केमिकल फेकले, तसेच घराची तोडफोड करून मारहाण केली। ही घटना मध्यरात्री माहुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। स्वयं सबाजी सावंत, सोनू बहेरू केदारे दोघेही राहणार खेड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी एका महिलेने माहुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। स्वयं याच्या वडिलांच्या हातातून बाईक काढून घेतला होता। त्या रागातून स्वयं याने संबंधिताच्या घरी जाऊन शिवीगाळ केली, तसेच पोल्ट्री फार्ममध्ये सफाईसाठी वापरले जाणारे फॉर्मोलिन हे औषध फिर्यादी यांच्या पतीच्या चेहऱ्यावर टाकून त्यांच्या डोळ्यास दुखापत केली। दुकानाच्या शटरवर आणि दरवाजावर तसेच दुचाकीवर दगड आणि दांडक्याने मारून नुकसान केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले, तर माहुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण चाकण शहरात मंगळवारी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रूट मार्च काढण्यात आला होता। संपूर्ण निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व काहीही चुकीची घटना घडू नये यासाठी पोलिसांनी संवेदनशील मतदान केंद्रावर देखील रूट मार्च काढला होता। कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे, कोणी जातीय व सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश सोशल माध्यमांत टाकू नये असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले। चाकण शहरातील संवेदनशील भागात व संवेदनशील मतदान केंद्रावर रूट मार्च नेण्यात आला। सदरचा रूट मार्च चाकण पोलीस स्टेशन, नगर परिषद चौक, माणिक चौक, एसटी स्टँड, पुन्हा नगर परिषद चौक, महात्मा फुले चौक,
नेहरू चौक, जय महाराष्ट्र चौक, जामा मस्जिद समोरून गोल्डन चौक, खंडोबा माळ, महात्मा फुले नगर, जुनी बाजारपेठ ते चाकण पोलीस स्टेशन या मार्गे हा रूट मार्च काढण्यात आला होता। या रूट मार्च मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर यांच्यासह 6 पोलीस अधिकारी, 36 पोलीस अंमलदार व BSF अधिकारी व 116 जवान सहभागी झाले होते। मान्सूनोत्तर पावसाच्या सरी सुरूच। मान्सूनोत्तर पावसाच्या सरी चाकण व पंचक्रोशीमध्ये ठिकठिकाणी कोसळत आहेत। परतीचा पाऊस गेल्यानंतर मान्सूनोत्तर पाऊस माघारी फिरण्याचे नाव घेत नाही। मंगळवारी 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चाकण आणि परिसराला या पावसाने झोडपून काढले। खेड तालुक्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कायम होता। महाळुंगे इंगळे येथील श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराजांच्या कार्तिकी पायीवारी पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान श्री क्षेत्र महाळुंगे येथील देवस्थानचे विश्वस्त समाजसेवक रामराव मिंडे यांच्या सर्जा राजा बैलजोडीला मिळालाय। महाळुंगेमध्ये सर्जा राजा बैलाची मोठ्या दिमाखात मिरवणूक निघाली। महाराजांच्या पालखीचं येत्या 24 ऑक्टोबर प्रस्थान होणार आहे। आरोग्य विभागातील रुग्णवाहिकेच्या चालकांचा आणि परिचारिकांचा गेल्या 10 महिन्यापासून पगार मिळालेला नाही। रुग्णवाहिका चालक संघटनेने 25 ऑक्टोबर पर्यंत वेतन न दिल्यास 26 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिलाय। आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, वसतिगृह राज्यभरात सुरू करण्यात आली असली तरी वसतिगृहातील प्रवेश क्षमता कमी असल्यामुळे अनेक आदिवासी मुलामुलींना वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ध शैक्षणिक वर्ष संपत आले तरी प्रवेश मिळत नाही। विशेषतः मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे। आदिवासी निवासी वसतिगृहातील प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन केले होते, मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही। खेड तालुक्यातील एका माजी सैनिकाने चक्क 2 महिन्याच्या पेन्शनच्या पैशातून खेड तहसील कार्यालय पैतील शौचालय दुरुस्ती करत प्रशासनाला चपराक लगावली आहे। खेड तालुक्यात हजारो कोटींच्या विकासाचा दावा एकीकडे शासन प्रशासनाकडून होत असताना तालुक्याचे मुख्यालय असलेल्या तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या महिलांना स्वच्छतागृह नादुरुस्त असल्याने मोठी कुचंबना होत होती। महिलांच्या तक्रारीनंतर माजी सैनिकांनी तहसील कार्यालय व नगरपरिषद राजगुरुनगर यांना याबाबत काम करण्याची विनंती केली, मात्र त्यांनी काही एक नियोजन व कार्यवाही न केल्याने स्वखर्चाने सदर स्वच्छतागृह दुरुस्ती चक्क माजी सैनिकांनी केली आहे। जय मी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव, योद्धा माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि गेल्या काही दिवसांपासून आपल्या 2 सप्टेंबरपासून या ठिकाणी आंदोलन केलं। त्यावेळेला असं निदर्शनास आलं तहसीलदार कार्यालयासमोर, तर एक महिला त्या ठिकाणी बऱ्याच वेळापासून एक बहिणी फिरत होती त्या बाथरूमच्या शेजारी आसपास। ती बाथरूमच्या दरवाजापर्यंत जायची आणि मागे यायची, त्यानंतर बाथरूमच्या मागे कुठं आडोसा दिसतो की काय त्या ठिकाणी जागा शोधत होती। नंतर लक्षात आलं की त्या महिलेला बाथरूमला जायचंय, परंतु ती जाऊ शकत नाही। तर मी तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की तिथे परिस्थिती इतकी भयानक आहे की त्या ठिकाणी अगदी 50 मीटरवरून देखील माणूस जायला नाक दाबून जावं लागतं आणि त्याच ठिकाणी तहसीलदार मॅडम आहेत, बसलेले असतात आणि त्यांना त्या गोष्टीचा काही त्रास वाटत नाही। आणि या बाथरूमला दुरुस्त करावं किंवा त्याच्यासाठी निधी कुठून काय करता येईल याची काही कुणाला घेणं देणं नाही। आपल्या तालुक्यात 300 कोटी रुपये रजिस्टर कार्यालयामधून एका नोंदणी कार्यालयामधून मिळतात, परंतु आपल्या माता भगिनींसाठी त्या तालुक्याच्या ठिकाणी एक बाथरूम तयार होत नाही। ही मोठी शोकांतिका आहे। मग याला अधिकारी तर जबाबदार आहेच, पण या अधिकाऱ्यांवर कमांड करणारे जे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, मग ते कोणी असू द्या, सत्तेतले असू द्या किंवा इतर असू द्या, त्यांची जबाबदारी या लोकांवर कंट्रोल ठेवणं प्रशासनावर, परंतु ते नक्कीच केवळ आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यात व्यस्त आहे आणि पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यात व्यस्त आहे। म्हणून आम्ही लक्षात आलं की आता हे बाथरूम दुरुस्त केलं पाहिजे। ते नोटरी क्लबनं ते आंदोलन हे केलं होतं तयार, परंतु त्याची व्यवस्था नाही आता। आणि म्हणून मी स्वतःच्या पेन्शनमधून 2 महिन्याची पेन्शन संपूर्ण 50,000 रुपये त्या बाथरूमच्या दुरुस्तीसाठी खर्च केली। त्यानंतर 2-3 जणांनी 2-3 हजार रुपयाचं त्या ठिकाणी योगदान देखील केले आणि माझे पदरचे 50,000 रुपये असे 55 ते 60,000 रुपये खर्च करून त्या ठिकाणी मी या बाथरूमची पूर्ण दुरुस्ती केलेली आहे। टाकी बसवलेली आहे, स्टँड बसवले, पाण्याची व्यवस्था केली, नवीन त्या ठिकाणी
कमोड बसवलेले आहेत लघवीसाठी आणि पेंटिंग देखील करून घेतलेली आहे. माझी एवढीच हात जोडून विनंती आहे मायबाप जनतेला की याचा आता वापर तुमचं काम आहे व्यवस्थित करणं. दरवाजे तोडू नका बाबांनो त्या ठिकाणी, कारण आपण जे करतोय त्याची दुरुस्ती ठेवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. खेड तालुका खरेदी विक्री संघात सोयाबीन खरेदीचा प्रारंभ झालाय. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना नाव नोंदणी करण्याचे खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी केले आहे. तालुक्यातील शेतकरी बांधवांना आवाहन या ठिकाणी करतो. धन्यवाद. तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने सांगली येथे मोठ्या गटात महिला आणि पुरुषांच्या स्पर्धा पार पडल्या. सायगावचे माजी सैनिक ऑर्डिनरी कॅप्टन मारुती बोरकर यांची कन्या आकांक्षा बोरकर हिने 57 किलो वजन गटात गोल्ड मेडल पटकावले. तिच्या यशाचे कौतुक होत आहे. अपने सपनों पे करना जितने मुंह उतनी बातें गौर कितना. श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांचे हस्ते तीर्थ विठ्ठल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.